अधिक मास तर सुरू होणार आहे आणि या काळात बनवला जाणारा पारंपरिक गोड पदार्थ म्हणजे जाळीदार अनारसे। तर सगळ्यात आधी ते मी 1 किलो जुनं तांदूळ स्वच्छ धुवून 3 दिवस असा भिजवून ठेवला होता आणि दररोज त्यातलं पाणी ना बदलायला विसरायचं नाही। तर चौथ्या दिवशी हे तांदूळ मी निथळून घेतले आणि सुती कपड्यावर असे फॅन खालीच 1 ते 2 तास चांगले सुकवून घ्यायचे। पूर्ण सुकवायचे नाही, थोडेसे ओलसर राहून द्यायचे। आता हे तांदूळ आहेत ना मिक्सर मध्ये आपल्याला बारीक वाटून चाळणीतून असे चाळून घ्यायचे। 1 किलो तांदळासाठी इथे मी 750 ग्रॅम गूळ घालून हा पिठात चांगला नीट मळून घेतलाय। गरज वाटली तर थोडंसं मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं म्हणजे मिश्रण आहे ना आपलं चांगलं एकजीव होतं। आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून 3 दिवस डब्यामध्ये असंच ठेवून द्यायचंय। 3 दिवसांनी तुम्ही ते बघू शकता आपलं पीठ चांगलं मुरलंय। आता यातलेच मी 2 गोळे काढून घेते आणि हाताने असे ना फोडून घ्यायचे आणि चांगलं मळून घ्यायचं। जर पीठ सुकं वाटलं तरच यामध्ये फक्त 1 चमचा दूध घालायचं आणि मळून घ्यायचं। तर तुम्ही ते बघू शकता पिठाला मस्त असं चिकनाई आली आहे। आता खसखस लावून गोल गोल असं थापत हे अनारसे आपल्याला तयार करून घ्यायचे। आणि हो, गरम तेलात तळताना ना हे अनारसे अजिबात पलटी नाही करायचे, वरून तुम्हाला असं तेल सोडत राहायचं आणि सोनेरी होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे। आणि झाले तुमचे परफेक्ट जाळीदार खुसखुशीत असे अनारसे।